पक्षप्रवेशासाठी भाजपकडून धमक्या आणि ऑफर, सीजेपीचे संस्थापक अभिजित तिपकेंचा आरोप। तर धमकी कुणी दिली नाव सांगा, अन्यथा बदनामी थांबवा, मंत्री बावनकुळेंचं आव्हान। शिव्या देणं ही भारताची संस्कृती नाही, जेन झी आंदोलनामुळे भारताची बदनामी, जंतर मंतरच्या आंदोलनावर रामदेव बाबांचं वक्तव्य। देश रस्त्यावरून नव्हे संसदेतून चालवला जाईल असंही विधान। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 9वा दिवसही गोंधळाचा। लोकसभा सुरू होताच गदारोळ, तर संसदेबाहेर विरोधकांचं अमित शहांच्या विरोधात आंदोलन। अमित शहा संसदेत का येत नाहीत, विरोधकांचा सवाल। मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका, तर आंदोलकांवर गोळीबार प्रकरणी शहांचा राजीनामा घेण्याची मागणी। आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर गंभीर, या दडपशाहीला थेट गृहमंत्री अमित शहा जबाबदार, संजय राऊतांचा आरोप। शहांच्या राजीनाम्याचीही मागणी। भाजप नेत्यांकडूनच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी। भाजप नेते विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। रक्षा खडसे एकनाथ खडसे यांना शिवीगाळ। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौथा बळी, खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराला ट्रकची धडक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिक महापालिकेवर मोर्चा। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून 2.25 वर्ष उलटली तरी अभिजात मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्राला मंजुरी नाहीच। राज्य सरकारने वारंवार पाठपुरावा करूनही केंद्र सरकारकडे रखडला प्रस्ताव। तुकाराम मुंढेंच्या कडक कार्यपद्धती विरोधात कर्मचाऱ्यांची नाराजी। प्रयोगशाळेतील 29 कर्मचाऱ्यांचं मंत्री झिरवाळांना पत्र। कामाचे वाढीव तास शनिवार रविवारीही काम करावं लागत असल्याची तक्रार। एफडीएच्या धडक कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे ओढल्यानंतर एफडीएचं पथक हायकोर्टाच्या कॅन्टीनमध्ये दाखल। कोर्टातल्या कॅन्टीनमध्ये तपासणी सुरू। कोल्हापुरात अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश। माजी आरोग्य उपसंचालक डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना रंगेहात अटक। आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी कारवाई। येत्या 24 तासात विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। अकोला, चंद्रपूर, नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट। वर्ध्यातल्या देवळी तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा। वर्धा राळेगाव मार्ग बंद। यशोदा नदीवरचा पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले। कोयना नदीत विसर्ग सुरू। सातारा, सांगली जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, मात्र ट्रेलरमध्ये हनुमानाची झलक नसल्यानं चाहते नाराज। हनुमानाशिवाय रामायण पूर्ण होऊ शकतं का, नेटकऱ्यांचा सवाल। अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रहाणेची निवृत्तीची घोषणा। सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करत घोषणा। निवृत्तीची घोषणा करताना रहाणे भावुक।